रसिक हो नमस्कार. साधना जोशी बोलू मराठी या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. नरेंद्र ते स्वामी विवेकानंद या समृद्ध जीवन प्रवासाची गोष्टीरूप मालिका आपण ऐकणार आहोत. अमेरिकेत स्वामीजी राहत होते त्या कॉर्नर बाईंच्या घरात एक दिवस प्रवेश करताना स्वामीजी म्हणाले, आई, जीवनातल्या सर्वात मोठ्या मोहाचं दर्शन मला अमेरिकेत झालंय. अच्छा, जिनं आपल्याला मोहून टाकलंय त्या भाग्यवान युवतीचं नाव आम्हाला कळेल का? कॉर्नर बाईंनी हसत हसत विचारलं. त्यांच्या या प्रश्नावर गडगडाटी हास्य करत स्वामीजी म्हणाले, हां, तसला मोह आणि तसलं प्रेम नाही बरं का. मी प्रेमात पडलोय ते तुम्हा अमेरिकी लोकांच्या संघटन कौशल्याच्या. प्रत्येक गोष्ट तुम्ही लोक इतक्या सुंदर रीतीनं संघटित करता की त्या कौशल्याला तोड नाही. या कौशल्याच्या प्रेमात पडलोय मी. भारतीयांना चांगली संघटना उभी करता येत नाही. 4 माणसे 5 मिनिटेही एकत्र काम करू शकत नाहीत याची खंत स्वामीजींना आयुष्यभर होती. बलिष्ठ संघटना असती तर भारतावर परक्यांचे राज्य कधीच येऊ शकले नसते असे ते नेहमी म्हणत. अमेरिकी लोकांचा हा गुण भारतात रुजवण्याचा त्यांनी सदैव प्रयत्न केला. संघटनेचे महत्त्व जाणून संन्याशाची एक संघटना त्यांनी स्वतः उभारली.